आज या डहाणू मध्येच मी 2 दिवसापूर्वी आले होते. एकाच घरातल्या मोठी बहीण आणि त्याच्यानंतर तिचीच धाकटी बहीण यांच्यावर एका हरामखोराने लैंगिक अत्याचार केले. पॉक्सोचा गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला आपल्याला कल्पना आहे, आई वडील आणि संपूर्ण परिवार हा अतिशय मोठ्या मानसिक धक्क्यामध्ये असल्याने बऱ्याच गोष्टी या स्टेटमेंटमध्ये देण्याच्या राहून गेल्या. पोलिसांनी सुद्धा त्यानंतर पुरवणी जबाब घेतला आणि त्या ठिकाणी नवीन सेक्शन सुद्धा ऍड केलेले आहेत. कालच कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळेला एका PSI कडनं काही टेक्निकल तरतूद करायची बाकी राहिली आणि त्यामुळे त्याला बेल मिळालेला नाहीये. हे लक्षात घ्या. इथे आल्यावरती मला बऱ्याच जणांनी सांगितलं की ताई त्या आरोपीला बेल मिळाला, तर बेल दिलेला नाहीये कोर्टाने, कागदांची पूर्तता करायला सांगितली आहे. माझं आत्ताच SP साहेबांशी बोलणं झालेलं आहे. अतिशय हुशार आणि कर्तव्यदक्ष असे SP यतेशजी देशमुख यांनी मला ग्वाही दिली आहे की लवकरात लवकर हा जो आरोपी आहे त्याला पकडण्यात येईल. ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या चुकीमुळे हा प्रकार झाला त्याला सस्पेंडही करण्यात आलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मुलीबाळींच्या इज्जतीशी खेळणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, हा मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट मेसेज आपल्याला यातून दिसेल.